आता असं समजू आपण की वेडवाकडं आहार विहारामुळे आपल्याला झाली ॲसिडिटीची तक्रार. तर एक अविपत्तिकर चूर्ण, अविपत्तिकर असं एक चूर्ण असतं. जाता जाता खात राहायचं अविपत्तिकर, सारखं तोंडात टाकत राहायचं. जसं ते तंबाखू खात राहतात ना, तसं आपण ते चूर्ण खात राहायचं. त्यांनी कुठली ॲसिडिटी होत नाही. बरं. एक ॲडव्हान्टेज असं पण आहे, ते नुसतं खायचं का पाण्यावर? नुसतं खायचं आणि वरनं साधं पाणी प्यायचं. बरं टेस्टी असतं ते बरं. आणि ॲसिडिटीची सगळी तक्रार जाते. दुसरं असं होतं की पोट पण साफ होतं त्यांनी, त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही आहे. पण हे प्रवास करताना आहे का नॉर्मल सुद्धा खायला? नॉर्मल खूप आता आपल्याकडे आता जर बघशील ना तर लाईफस्टाईल सगळी बिघडलेली आहे. नॉर्मल सुद्धा आपला आहार विहार बिघडलाच आहे. त्यामुळे अविपत्तिकर चूर्ण हायेस्ट सेलिंग प्रॉडक्टमधलं एक प्रॉडक्ट झालेलं आहे. क्या बात आहे. अविपत्तिकर चूर्ण सगळ्या कंपन्यांचं मिळतं. बरं आमचं ग्रीन फार्मसीचं पण आहे असं. बरं. पण हे काय ज्यावेळेला आपण प्रवास करतो त्यावेळेला हे कॅरी करायचं. अगदी सिम्पल आहे ना, पावडरच आहे ती. कॅरी करायला कुठे विमानात अडवत पण नाहीत, काहीच अडचणी येत नाही. करेक्ट करेक्ट.